चलाच गेम ऑन करायचा आहे. अवघे 1.5 मिनिट आहेत तुमच्याकडे फील्डिंग लावायला. 1.5 मिनिट है, उसमें आप फील्ड सेट कीजिए. आता कमिटी स्ट्रिक आहे, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल प्रत्येक टीमला. या सूचना आहेत. आणि बॅटिंगवाला संघ या 1 मिनिटाच्या आत तुमचे सलामीचे जोडे ग्राउंड वरती दिसली पाहिजे, खेळपट्टीवरती. नंदू पाटील, किशोर पाटील, भावेजी म्हात्रे या सर्वांना विनंती करेन की आपण आमच्या मुख्य मंचावरती या. संदीप कवळे साहेब आपण देखील या. पाहुण्यांना देखील पेनल्टी आहे. 5 मिनिटाच्या आत तुम्ही देखील हजर पाहिजे स्टेजवरती. पुनश्च एकदा सर्वकडे रसिकांचा नेक्स्ट लाईव्ह या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आपण पाहत आहात, खेळत आहात स्वर्गीय विजय पाटील चषक 2025. खूप चांगली स्पर्धा आणि अप्रतिमरित्या या स्पर्धेचं आयोजन नियोजन हे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे प्रतिसाद अनेक क्षेत्रातून या स्पर्धेला दिला जातोय, हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. मॅच ऑन थोड्याच वेळात या ठिकाणी नक्कीच होईल मित्रांनो. आणि ही आपण या स्पर्धेची पाहतोय दुसरी सेमीफायनल मॅच. पहिली आपण सेमीफायनल मॅच पाहिली, त्याच्यामध्ये माऊली 11 राई हा संघ जिंकलाय. अंतिम फेरीमध्ये राई संघाने प्रवेश केला आहे आणि इथून मात्र राई संघासोबत ग्रँड फिनाले मॅच कोणता संघ खेळणार आहे मित्रांनो, थोड्याच वेळात ते चित्र स्पष्ट होईल. हे देखील 2 नामांकित संघ आहेत. आपण मागच्या मॅचेस पाहिल्या कशा प्रकारे दोन्ही संघाने संघर्ष केला आणि तो विजय प्राप्त केला, त्याच्यामुळे ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. इथे जिंकलात तर अंतिम फेरीचं तिकीट तुमचं कन्फर्म होईल. 3 ओव्हरची मॅच म्हणजेच एक प्रकारे आपण म्हणू शकतोय साऊथची चित्रपट नाना तुम्ही पाहत असाल, साऊथ चित्रपटामध्ये ज्याप्रमाणे डुशुम डुशुम असते ना, तशा प्रकारे मॅच डुशुम डुशुम मॅच पाहायला मिळेल. मॅच ऑन या ठिकाणी पंचांकडून इशारा होतोय सामन्याला सुरुवात. आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर एका साईडला आपण पाहू शकाल मित्रांनो, तर नक्कीच ऑल इंडिया खेळाडू तुम्ही पाहू शकाल त्या ठिकाणी. रासिंग पहिला चेंडू यावेळेस ऑन साईडला टर्न केला गेला, शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू स्टॉप केला गेला. श्रीकांत शेट्टी चेंडूला उचलतोय. अकाउंट ओपन झालंय, खातं उघडलं गेले या ठिकाणी टीम AR स्पोर्ट्सचं. अप्रतिम परफॉर्मन्स, गोलंदाजी अटॅक अप्रतिम दर्जाचा होता. आपण बॅटिंग देखील चांगल्या उच्च दर्जाचे आपण या टीम मध्ये पाहिले. शॉर्ट बॉल आहे, रायझिंग डिलिव्हरी, काय चेंडू टाकला गेला, अगदी थांबून चेंडू टाकला गेला. राज गोटनकर हे देखील ऑल इंडिया खेळाडू आहेत, लक्षात ठेवा. आज ओपन हाफ पाहतोय आपण, त्याच्यामुळे नक्कीच हे नावलौकिक खेळाडू आज या एक्सरच्या ऐतिहासिक मैदानावर दाखल झाले आहेत. रबर बॉल स्पर्धा आणि 10 वर्षानंतर जवळपास ओपनच्या आपण मॅचेस या ठिकाणी पाहतोय. ऑन साइडला फटका प्रॉमिसिंग नव्हता. आज बघा एका बाजूला एका प्रकारे चांगले क्षेत्ररक्षण केले श्रीकांत, नो डाऊट. धावा आहेत फळकावर त्या फक्त आणि फक्त 1 धाव. 3 ओव्हरची मॅच आहे मित्रांनो, त्याच्यामुळे नक्कीच मोठमोठे फटके पाहायला मिळतील. इनसाइड आउट खेळला गेलाय, 1 धाव तरी ते नक्कीच मिळणार आहे. मागे फिल्डर देखील आहे. धावा झालेल्या आहेत त्या 2. राज पुन्हा एकदा तयार, बॅकफुटला जाऊन चेंडूला खेळलं गेलं. 1 धाव तरी ते नक्कीच मिळणार आहे. शॉर्ट मिड विकेट रिझल्ट चेंडूला फील्ड केलं गेलं. चांगली गोलंदाजी आहे. ऑल इंडिया खेळाडू आहेत, मोठमोठ्या मॅचेस या खेळाडूने खेळलेल्या आहेत. भरपूर मोठा अनुभव आहे मी तर म्हणेल. ज्यावेळेस व्यावसायिक क्रिकेट खेळतो आपण मित्रांनो, त्यावेळेचा अनुभव अप्रतिम. काय फटका खेळलाय, जबरदस्त फटका. चेंडू मात्र फॉरवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
रिप्ले पाहू शकाल आपण. शॉर्ट बॉल होता आणि आडव्या बॅटने या चेंडूला टर्न केले गेले, खेळले गेले. जबरदस्त फटका. मी म्हटलं अप्रतिम फटका, अप्रतिम दर्जाचा फटका. आमचा डीजे कधी वाजेल आणि कधी बंद होईल का कोणी सांगू शकणार नाहीये. धावा झाल्या त्या 9. 3 ओव्हरची मॅच, 18 चेंडूंचा खेळ आहे मित्रांनो. 6 चेंडू नक्कीच पूर्ण झाले. 6 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिले षटक या ठिकाणी कंप्लीट झाले. धावा झालेल्या आहेत त्या 9 धावा. स्वर्गीय विजय पाटील स्मृती चषक 2025 या ठिकाणी आपण पाहत आहोत मित्रांनो. इथून 3 ओव्हरची मॅच. एक मॅक्झिमम जर आपल्याला जर धावसंख्या पाहायला हवी असेल तर कमीत कमी 30-35 ही धावसंख्या जर फळकावर लागली मी तर म्हणेल तर नक्कीच एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळू शकेल. अमय येतोय. अमय की अमय अमय कसे देखील एक नावलौकिक असा खेळाडू आहे. आज याच मुंबई परिसरामध्ये 2 मोठ्या स्पर्धा सुरू आहेत. एक तर ही आणि त्यानंतर आपण पाहिलं तर शिंपोली या ठिकाणी एक मोठी स्पर्धा सुरू आहे. बॅटमॅन स्ट्रोक करायचा होता. फटका फसलाय. बॅटची एज इज गॉन. बॅटर त्या ठिकाणी बाद होतोय. फलंदाज बाद. मिस्टर वी आउट. रिद्धी येतोय बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी. बघा टीम बदलल्यात, गोलंदाज बदलल्यात. लक्षात ठेवा तुम्ही सुरुवातीचे मॅच ज्या टीमच्या सोबत खेळला होतात त्या टीमला पराभूत केलं होतं. हा विषय मात्र तिथेच संपलाय. आता नव्या जोमानं तुम्हाला खेळायचं आणि ही जी मॅच आहे मित्रांनो, ही मॅच तुम्हाला अंतिम फेरी गाठण्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे. अमय आगाशे काय गोलंदाजी गेल्या पहिल्या चेंडूवर मात्र सफलता प्राप्त करू दिली आहे आपल्या टीमसाठी अमयनं. पुन्हा एकदा तयार. यावेळेस बॅक टू बॅक आणखीन एक डब्ल्यू शोधलाय. नाव आहे अमय आगाशे. काम मात्र केले अप्रतिम दर्जाचा. आणखीन एक विकेट. मिस्टर रिद्दू देखील डगआउटच्या दिशेनं आउट. मागच्या मॅचचा आपण विचार केला 3 चेंडूंचा सामना केला होता आणि 3 चेंडूमध्ये 9 धावा सोनूनं बनवल्या होत्या. त्याच्यामध्ये आपण एक षटकार देखील सोनूच्या त्या बॅट मधून पाहिला होता. हा देखील खूप महत्वपूर्ण खेळाडू ठरू शकेल कारण इथून जर आपण पाहिलं तर AR स्पोर्ट्सच्या 2 विकेट गेलेल्या आहेत. दोन्हीही महत्वपूर्ण बॅटर डगआउट मध्ये. एक तर वीर त्यानंतर म्हणायचं गेलं रिद्दू. खूप चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. अमय आगाशे 2 डब्ल्यू शोधले आहेत. पहिल्या चेंडूवर डब्ल्यू आहे, दुसऱ्या चेंडूवर डब्ल्यू आहे आणि तिसरा डब्ल्यू शोधला जाईल का तर ते जर ठरलं गेलं तर नक्की www amayagase.com एक वेबसाईट, विकेटची वेबसाईट अमय आगाशे या ठिकाणी नक्कीच पूर्ण करू शकेल. गोलंदाज तयार. पहिल्या चेंडूवर डब्ल्यू शोधलाय, दुसऱ्या चेंडूवर अमय आगाशेने डब्ल्यू शोधलाय, तिसरा चेंडू टाकण्यासाठी तयार. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. मागे फिल्डर त्या ठिकाणी कोणताही नाहीये. मिड ऑन रिझन मध्ये चेंडू लँड झालाय. 3 फिल्डर चेंडूला शोधण्यासाठी येत आहेत. चांगली गोलंदाजी आहे. इथे देखील वेगाने बीट केलं. फटका नक्कीच त्या ठिकाणी फसला गेला होता. मात्र मिड ऑन रिझन मध्ये कुठलाही फिल्डर नसल्या कारणास्तव त्या ठिकाणी बॅटर सेफ आहे असं म्हणता येईल. धावसंख्या झाली ती 11. 1.3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलाय.
जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. पहिले षटक आपण राजसिंगचं पाहिलं, तो देखील ऑल इंडिया खेळाडू होता. 9 धावा राजसिंगने दिल्या. राजसिंगच्या त्या शेवटच्या चेंडूवर षटकार आला, अन्यथा नक्कीच त्यांच्या त्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा आपण पाहू शकलो असतो. त्यानंतर मात्र अमय आगाशे काय गोलंदाजी केले, अक्षरशः मी तर म्हणेल AR स्पोर्ट्सच्या त्या धाव फळकाला मात्र लगाम घातले. चांगला चेंडू आहे, समोरील चेंडू पडल्यानंतर खाली बसलाय, बीट झाला बॅटर, बीट झालाय यष्टी रक्षक. 22चा इशारा पंचांकडून, 1 धाव मिळेल. धावा झाल्यात 12. मात्र ही मॅच लो टोटल जरी ही मॅच राहिली तरी देखील ज्याप्रमाणे आपण या दोन्ही संघांच्या मॅचेस पाहिल्या, दोन्ही संघांची आपण जी गोलंदाजी पाहिली आहे, ज्याप्रमाणे आपण मिरारोड या टीमच्या विषयी म्हटलं, चांगली गोलंदाजी आहे, चांगली बॅटिंग ऑर्डर त्यांच्याकडे आहे. मात्र AR स्पोर्ट्सला विसरता कामा नाहीये. काय चेंडू टाकलाय, काय चेंडू टाकलाय, जबरदस्त गोलंदाजी, तेज तर्रार वेगवान गोलंदाजी या ठिकाणी होत आहे. आणि व्हेरिएशन, खास करून तुला बदल हा नक्की नैसर्गिक बदल होणं खूप गरजेचं असतं मित्रांनो जीवनामध्ये. आणि या ठिकाणी जो बदल गोलंदाज करतोय त्या बदलामुळे या ठिकाणी बॅटर बीट होतोय. धावा झाल्यात त्या 12. 1.5 चेंडूंचा खेळ संपलाय. अंतिम चेंडू टाकण्यासाठी अमय आगाशे रेडी आहेत, तयार आहेत. क्या बात आहे. आणखीन एक चांगला चेंडू, मात्र गोलंदाजाला यष्टी रक्षकाची साथ मिळत नाहीये, इतकंच म्हणू शकेल. ते जर चेंडू व्यवस्थित फील्ड केले गेले असते, बाईकच्या स्वरूपात ज्या काही धावा गेलेत त्या कदाचित धावा जाऊ शकल्या नसत्या. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. धावा फळकावर लागले आहेत AR स्पोर्ट्स या टीमच्या. 2 बाद 13 धावा, येणारे 6 चेंडू. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये अपेक्षा आहे 15. 10हून अधिक बेनिफिट देतील. आणि 10हून अधिक धावा जर या येणाऱ्या 6 चेंडू मध्ये झाल्यात मित्रांनो, तर मॅचला खऱ्या अर्थानं मजा येईल. म्हणजे कुठेतरी एकतर्फी तो सामना होणार नाहीये, एक झुंज नक्कीच या मॅच मध्ये पाहायला मिळेल. मात्र ते 10 धावा या येणाऱ्या 6 चेंडू मध्ये यायला हव्यात. आज प्लॅनिंग असेल मिरारोड या टीमची, आतापर्यंत ज्याप्रमाणे मी स्टॉप केलंय AR स्पोर्ट्सच्या खास करून स्कोर बोर्डला, त्याचप्रमाणे आम्हाला या अंतिम षटकामध्ये देखील थांबवायचं आहे. इथून जर हा संघ शूट झाला, येणाऱ्या या 6 चेंडूमध्ये जर मोठी धावसंख्या उभारली गेली तर ती धावसंख्या या क्रुशल मुमेंट मॅच मध्ये कदाचित आम्हाला महागात पडू शकेल. गोलंदाज तयार, शॉर्ट बॉल, यावेळेस बॉलला उडवले, चेंडू जातोय गोशांकी क्षेत्राच्या दिशेनं. धावा मिळतील, फक्त एक धाव. खूप चांगला चेंडू टाकला गेला. गोलंदाज आपण पाहतोय रोहित. धावा झाल्या त्या म्हणजेच 14 धावा. सोनू आणि राज. यावेळेस देखील चांगला चेंडू आहे. बघा जी लाईन आणि लेंथ आहे, या लाईन लेंथच्या विषयी म्हणायचं गेलं तर समोरच्या संघाला काय हवंय, समोरच्या संघाला हीच खेळी हवी आहे. म्हणजे अक्षरशः गोलंदाज ज्याप्रमाणे दिशा देतोय त्याचप्रमाणे बॅटरला खेळावं लागतं. आणि हेच तर हवं आहे मिरारोड या टीमला. समोर खेळून देता कामा नाहीये, शॉर्ट बॉल यायला हवे, जेणेकरून लॉंग लेग जे डिक्लेरेशन झोन आहे, फाईन लेग डिक्लेरेशन झोन आहे, या क्षेत्रामध्ये बॅटरनं खेळायला हवं. अशाच प्रकारे गोलंदाजी या ठिकाणी केली जात आहे. त्याच्यामुळे जागा बनवून ते मात्र चांगल्या स्ट्रोकच्या शोधात राहावं लागेल. तोच प्रयत्न आहे. यावेळेस उंची जास्त गाठले, क्षेत्ररक्षक मागे आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये, त्याला फक्त बघावं लागतं चेंडूच्या दिशेनं. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा येतोय खणखणीत षटकार. लागली वाटतं. काय गाणं वाजलं, जबरदस्त गाणं, टाळ्या व्हायला हव्यात या गाण्यासाठी. 21 धावा तर फळकावर लागल्या गेलेत. अशा प्रकारचे डीजे आमचे गाणे वाजवत आहेत. डीजे जॉन्टी. 21 धावा फळकावर. आता खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये कुठेतरी धाव फळक जो आहे तो नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. बघा 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे, त्याच्यामध्ये 1 या 2 षटकार खूप महत्वपूर्ण ठरू शकतील. तोच प्रयत्न असेल यावेळेस. सिंगल तर कंप्लीट केला, सिंगल तर या ठिकाणी कंप्लीट केला जातोय. प्लस वाईट 1+1 बाय 1 गेट 1 फ्री. या धावा मिळतील त्या 2 धावा. एक षटकार आल्यानंतर आपण पाहिलं तर या ठिकाणी बघा कधी कधी काय होतं मित्रांनो, गोलंदाज देखील त्याची रणनीती वापरत असतो. स्ट्राईक कुठेतरी रोटेट व्हायला हवी, या कारणासाठी देखील बरेचसे असे गोलंदाज आहेत ते अवांतर चेंडू टाकतात. नेहमीच हे आपण बऱ्याचदा क्रिकेटमध्ये पाहिले. हेच कदाचित रणनीती असू शकेल. ते मात्र पुन्हा एकदा वेगवान चेंडू
यष्टीरक्षक देखील या ठिकाणी बीट झालाय. सिंगल मिळेल बाईच्या स्वरूपात. स्ट्राईक पुन्हा एकदा रोटेट झाले. स्ट्राईक आले राज जवळ. आतापर्यंत राजच्या बॅट मधून 2 षटकार आलेत. 2.4 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 माफ करा 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावा आहेत त्या 24. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. राज स्ट्राईक एंडवर आहे. मी म्हंटल होतं 30 धावा 30-35 धावा खूप महत्वपूर्ण असतील 3 ओव्हरच्या मॅच मध्ये. 24 तर झाले आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. समोर आहेत राज. शॉर्ट बॉल आहे आणि या शॉर्ट बॉलला सरळ उडवून दिले. फॉरवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. राजच्या बॅट मधून येतोय स्वर्गीय विजय पाटील चषकातील या मॅच मधील 3रा षटकार. जवळ मित्र म्हणेल यावेळेस देखील मिस्टर स्टोक खेळला गेला. चेंडू हवेत आहे. उंची जास्त घेतो. 3 ते 4 फिल्डर चेंडूला फील्ड करण्यासाठी पुढे आले होते. चेंडू सापडेपर्यंत 2 तर झाले. 3ऱ्याचा प्रयत्न होतोय. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो येतोय. मात्र थ्रो आल्यानंतर काय घडलंय तर यस या अंतिम चेंडूवर रन आउटच्या स्वरूपात राज मात्र बाद होतोय. मात्र काय बॅटिंग गेले. अफलातून बॅटिंग. 3 षटकार खूप महत्वपूर्ण षटकार. खास करून शेवटचं अंतिम षटक. मी शेवटच्या क्षणी म्हटलं होतं की अंतिम षटक आहे. शेवटचे 6 चेंडू आहेत. तुम्हाला धावा करायची असतील तर या शेवटच्या षटकामध्ये 10 किंवा 10च्या पलीकडे धावसंख्या आली तर तुमच्या टीमसाठी बेनिफिट असेल. आणि खरोखरच अंतिम षटकाचा विचार केला आपण तर या शेवटच्या ओव्हर मध्ये आल्यात त्या मला वाटतंय 18 धावा. शेवटच्या ओव्हर मध्ये 18 धावा मोजाव्या लागल्या मीरा रोड या टीमला. संघ पोचला गेला तो म्हणजेच 32 या धावसंख्येवर. आणि 33 धावाचं आव्हान समोर ठेवलाय मीरा रोड या टीमच्या. 18 चेंडू 33 धावा. एका साईडला माऊली ग्रुप राईस संघ देखील प्रतीक्षा करतोय कोणता संघ आमच्या सोबत खेळण्यासाठी रेडी राहील. 18 चेंडू 33 धावा. कोण जिंकणार. कोण अंतिम फेरीचा सामना खेळणार. नाण्याची एक बाजू बघितली आपण. नाण्याची दुसरी बाजू अजूनही आपल्याला पाहिजे आहे. मात्र काय घडेल मैदानाच्या आतमध्ये बघा चिंतेचा विषय दोन्ही टीमसाठी असेल. कारण ही मॅच मित्रांनो खूप महत्वपूर्ण आहे. स्वर्गीय विजय पाटील चषक 2025 हा रणसंग्राम मित्रांनो एकसरच्या या नगरीमध्ये ऐतिहासिक मैदानावर मित्रांनो आपण या ठिकाणी खेळत आहोत. क्राऊड देखील मोठ्या प्रमाणात आहे. मोठ्या प्रमाणात अनेक क्षेत्रातून या स्पर्धेला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देखील मिळतोय. NXT लाईव्ह या टीमच्या माध्यमातून देखील या स्पर्धेचं चांगलं क्षणचित्र प्रेक्षकांपर्यंत दाखवण्याचं काम केलं जात आहे. पंचगिरी देखील उच्च दर्जाचे. आयोजन देखील उच्च दर्जाचं या ठिकाणी केलं जात आहे. 18 ते 30 ची मॅचला ज्यावेळेस सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये करतो हलकसं बदल इन्व्हाइट करतो कमेंट्री बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक मॅन फ्रॉम जुचंद्र अक्षय साठव यांना. शेवटला मात्र आमचे समर्थक खुश झाले जिथे शेवटच्या ओव्हर मध्ये धावा आल्या. चांगली बॅटिंग केली. 17 धावा आल्या आणि तो चेहऱ्यावरचा स्माइल पुन्हा एकदा आला AR स्पोर्ट्सच्या समर्थकांवर. ओपनिंग बॅटर लवकर पाठवा ना.
मिरारो टीम जिंकायला टार्गेट आहे 18 बॉल मध्ये 33 रन नीड्स टू विन इन 18 बॉल. सलामीची जोडी एका साईडला प्रणय कोहली, रोहित. प्रणय कोहली आणि रोहित नार्वेकरची जोडी पाहिले, परंतु हा दुसरा रोहित आहे. प्रणय कोहलीला आज भरपूर जण ओळखू शकले नाही इकडे, आज वेगळ्या लुक मध्ये दिसत आहेत. परंतु प्रणय कोहली देखील एक आयकॉन प्लेयर आहे आणि बंदर पाखाडी या संघाचा बेस्ट ऑलराऊंडर प्लेयर. टेनिस क्रिकेटचा आपण पाहिलंय, रबर बॉल क्रिकेट मध्ये देखील त्याचा बोलवाला. आणि रोहित नार्वेकर त्याच्या जोडीला नेहमी असतो. आता रोहित हा दुसरा आहे. प्रणय कोहली आणि रोहित जर टिकला तर मला वाटते दोघं देखील मॅच फिनिश करू शकतात. परंतु एआर स्पोर्ट्स कडे तो बॉलिंग अटॅक आहे की शेवटपर्यंत लढाऊ वृत्ती दाखवली मागील मॅच मध्ये. 18 बॉल 33 आव्हान. मॅचला करूया सुरुवात. देवी या दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल बॉलिंग मार्क वरती मिस्टर आकाश रेडी होतोय. फील्ड सेट करा लगेच. 3 2 1 लेट्स प्ले. पहिला बॉल आकाश. स्ट्राइकला आहे रोहित. नॉन स्ट्राइकिंगला प्रणय कोहली. 18 बॉल 33 आव्हान. प्लीज फिल्डिंग सेट करा कीपर लवकर. गेम ऑन. शॉर्ट मिड विकेटला फटका खेळलाय, तिथे मात्र हा फिल्डर आज बिझी राहिलाय. बॉलर बॉलिंग मार्क वरती आकाश. 1 रन. अप्रतिम बॉल, अप्रतिम बॉल. प्रणयला वाटला की थोडा टॉस होईल, बॉल थोडासा उचलली घेईल, परंतु हा बॉल खाली राहिला. डॉट बॉल येतोय. अजित चव्हाण आणि मॉन्टी घोडेकर सर, काय स्टॅमिना आहे दोघांचा. नॉन स्टॉप अंपायरिंग केले. डाऊन द लेग साइड वाईड बॉलचा सिग्नल. प्रणय कोहलीने 3 लगातार षटकार ठोकले, तर परीक्षित मात्र यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळी आडव्या बॅटने फटका अप्रतिम केलाय डिक्लेअर झोनच्या दिशेने. 3 डॉट केले गोलंदाजाने, तर प्रणयने 3 लगातार बॉल डॉट केले, तर अजय शेठ यांच्याकडून 5000 रुपये. ही वेगळी कॅसेट आहे आणि नक्कीच वेगळा आवाज. ओ एक आलाय, 14 बॉल 29 ची गरज. हा बॉल डॉट आला की मजा येईल.
14 बॉल 29 ची गरज. ओ यावेळी मात्र व्हाईट बॉल. पंचांची इच्छा नव्हती की काय व्हाईट देण्याची, परंतु इथे व्हाईट बॉल येतोय. डॉट बॉलचा विचार करत होते बाकी जण. 14-28 ची गरज. आणि इथे मात्र दे घुमाके प्रणय कोहली षटकार त्याच्या बॅट मधून येतोय. व्हीआयपी बॉक्स अख्खा खाली. 11 धावा 5 बॉल. 13 बॉल 22 ची गरज. प्रणयने डॉट बॉल करता प्रणयला पैसे लावले होते, परंतु इथे आता षटकारांची आतिषबाजी करतोय. आणखी एक मारला तर 500 मिळू शकतात. आज माऊली ग्रुप राही आपला कॅप्टन आणि सर्व खेळाडू रेडी राहायचा. आपण राई टीम कॅप्टन पहिला पाठवा. 12 बॉल 16 ची गरज. मोहित पाटील. चला टाइमपास करू नका प्लीज. टाइमपास फार घातक असतो, मग जीवनामध्ये असो किंवा क्रिकेटमध्ये. म्हणून टाइमपास करू नका मित्रांनो. आज पंच आमचे जे आहेत अजित चव्हाण, त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळी स्माइल आहे. कातिल स्माइल. सकाळपासून नॉनस्टॉप अंपायरिंग करतायत, मात्र स्माइल त्यांच्या चेहऱ्यावरती अप्रतिम आहे. बघू शकता पुन्हा एकदा ऑन स्क्रीन त्यांची स्माइल. यावेळी मात्र जर एकच रन मारायचं तर इतक्या दूर मारू नका. आमचे त्या ठिकाणी स्वयंसेवक आहेत मिस्टर गणे आणि त्यांचा असिस्टंट. दोन गोष्टी तिथे पाहिल्यात. एक तर बॉल लगेच येतो आणि प्रॅक्टिस दोघांची चालू आहे. 11 बॉल 15 ची गरज. संजय आला मागील मॅचचा हिरो. जबरदस्त गोलंदाजी केली. 11 बॉल 15 ची गरज. संजयला मॅच काढावं लागेल. इथे डॉट बॉल विकेट घ्यावे लागतील. हो वेगवान तिखट मारा. डायरेक्ट हिट केला जाईल का? अपील केले तो शॉर्ट मिड विकेटच्या प्लेअरनी. गोलंदाजाने जराही अपील केली नाही. लेग बाईटच्या माध्यमातून 1 रन. गोलंदाजाला ठाऊक होता इम्पॅक्ट विकेट मिसिंग आहे, परंतु शॉर्ट मिड विकेटचा फिल्डर आहे ना, त्याला फुल कॉन्फिडन्स होता की हा एलबी प्लम आहे. प्रणय कोहलीने 2 षटकार लगातार मारल्यात. एक मारला तर परीक्षित यांच्याकडून कॅश प्राइज होता, पण तिथे दांडी 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 गोल. प्रणय कोहली बॅक टू द पवेलियन. प्रणय निराश आहे. परीक्षित मात्र कॅश प्राइज लावतायत, विकेट जातात आज.
19 रन. श्रीकांत शेट्टी हा देखील पायावरती बॉल शरीराचा संपर्क साधला आणि लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव. एक या धावसंख्येने धावफलक 20. 8 बॉल 13चा मॅच. राईट टीम आपला कॅप्टन येऊ द्या. मोहित येऊन थांबलाय. थँक्यू. नक्की यावेळी डेड बॉल. 8 बॉल 13ची गरज. रोहित आहे स्ट्राईकला आणि रोहितने काय फटका खेळलाय. कलात्मक फटका पॉवर हिटिंग झोन मध्ये मिळाला. सिक्सर. मिडऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तिथून मात्र एक्स्ट्रा कव्हर रिझनला बॉल गेला. 2 धावा कंप्लीट. येणारे बॉल आहेत 6. 6 मध्ये 5 ची गरज. 6 गेंद और 5 रन चाहिए जीतने के लिए. 6 बॉल 5 ची गरज. 6 बॉल में 5 रन चाहिए. मला वाटतं आमच्या प्रेक्षकांकरता खास फरमाईशवाला एक गाणं लावलं पाहिजे त्यांचं आवडतं. सहा बॉल 5 ची गरज. बॉलर नेम साईनाथ. साईनाथ आलाय बॉलिंग मार्क वरती. 6 बॉल 5 धावा. काय डिपेंड करेल. चला लवकर बॉल बॉय गणे भाई. फायनल मॅच किती ओव्हरचा असेल हा प्रश्न पडलाय प्रत्येकाला. क्लायमेट टाइम कडे बघत नाही, क्लायमेट नुसार बघतो आपण. सहा बॉल 5. अनेक वेळा अशा आकड्यावरती मॅच मध्ये पलटवार झालाय. साईनाथ काय आज कमबॅक करून दिला आपल्या टीम करता की पहिल्याच बॉल वरती श्रीकांत 1 बाउन्स ने एका टप्प्याच्या साह्याने चौकार. 4 धावा. थोडस आता ज्ञान आणि आकाश आणि सर्व शांत बसलेत, परंतु भरपूर मजा केली आज प्रत्येकाने. आणि तो क्राऊड पाहिजे होता, तो क्राऊड होता आज. आणि यावेळी हात जातोय स्ट्रेट ड्राईव्हचा चौकार. मॅच फिनिश. खेळ खल्ला श्रीकांत शेट्टीच्या बॅट मधून. सलग 2 बॉल 2 चौकार. अभिनंदन आलाय संघ फायनल मध्ये. मीरा रोड.